नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. जन्म मृत्यू विज्ञान भाग 27. शरीरोद्गमन म्हणजे शरीराबाहेर जाणे म्हणजेच मृत्यू, तर पुनर्शरीर प्रवेश म्हणजेच पुनर्जन्म आहे असे मानावे लागेल. एवढेच की वरील मृत्यू व जन्म नियतीच्या नियमांना धरून नसून साधकाच्या सततच्या अभ्यासाने परिपक्व झालेल्या इच्छाशक्तीचे परिफल आहे. अशा प्रकारे साधक आपल्या पराक्रमाने जिवंतपणी मृत्यूचे अनुभव घेतो आणि पुन्हा त्याच देहात स्वेच्छेने प्रवेश करून जन्म घेतो. असल्या मृत्युंजय साधकाच्या वृद्धी सिद्धी मोलकरीण नाहीत का? यम त्याला मृत्यूचे रहस्य सांगणार नाही का? असा मृत्युंजय साधक साधारणांचा धोपट जीवन मार्ग सोडून दिव्य अमृत मार्गाचा पांतस्थ नचिकेत नाही का? अशा मृत्युंजय साधकाला मरणाचे भय ते काय किंवा जन्माचे आकर्षण ते काय? असल्या श्रेष्ठ साधकाला दिव्य दृष्टीमुळे त्याचा व इतरांचा पूर्वजन्म वा पुनर्जन्म कळू शकतो. आपले शरीर म्हणजे क्षेत्र आणि त्या शरीराचा चालक जो जीवात्मा म्हणजे क्षेत्रज्ञ यांचे अन्योन्य संबंध असा श्रेष्ठ साधक जाणून सर्व विश्वाचेच गहन रहस्य जाणतो. अशा श्रेष्ठ साधकाबद्दल भगवद्गीता सांगते, यथा प्रकाशयत्येक कृत्स्नं लोकम इमं रविः क्षेत्रम क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. क्षेत्र क्षेत्रज्ञ योरेवम अंतरम ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षम च ये विदुर्यांती ते परम. असल्या श्रेष्ठ साधकाला भगवंत ज्ञानचक्षु व परमात्मा म्हणतात. वरील शरीर पुनर्प्रवेशाचे अनुभवातील बंद पडलेला श्वास सुरू होणे व शरीरातील सहस्रावधी नाड्या पुन्हा सुरू होण्याच्या घटनांना धरून महाभारतात अश्वमेध यज्ञ आणि भगवान श्रीकृष्णाचे 16,108 नारींना वरण्याचे आख्यान मोठ्या सुरसपणाने रचले आहे. भारतीय युद्धात विजय झाल्यावर धर्मराज सिंहासनावर बसले, परंतु सर्व स्वकीय मरण पावल्यामुळे त्यांचे मन बेचैन झाले होते. त्यांची ती अवस्था पाहून भगवान व्यासांनी त्यांना अश्वमेध यज्ञ करण्यास सांगितले. अश्वमेध यज्ञ म्हणजे मोठ्या समारंभाने अश्वाला म्हणजे घोड्याला मारणे असा अर्थ समजला जातो. बिचाऱ्या घोड्याच्या हत्येचा आणि धर्मराजाच्या मनःशांतीचा काय बरे संबंध? एखाद्या गरीब घोड्याला मारून धर्मराजासारख्या धार्मिक पुरुषाला जर मनःशांती मिळणार असेल तर त्याला धर्मराज म्हणता येईल का? परंतु यात व्यासांनी कुशलतेने योग आशय गुंफलेले आहेत. श्व म्हणजे श्वास, अ म्हणजे नाही, अश्व अधिक मेध म्हणजे समाधी अथवा शवासनामुळे बंद झालेली श्वास अवस्था नष्ट करून म्हणजेच मारून शरीर धर्माला सोकावलेल्या साधकाला मनःशांती मिळते असा योग्य वास्तव अर्थ काढल्यास धर्मराजाला अश्वमेध यज्ञ केल्याने मनःशांती मिळते हे महाभारतातील व्यासांचे वाक्य योग साधना अनुभवाला धरून योग्य ठरते. पुन्हा शरीर प्रवेशाचे वेळी साधकाला असा दिव्य अनुभव येतो की शरीरोद्गमनामुळे बंदिस्त झालेल्या सहस्रावधी म्हणजेच 16,000 अधिक 100 नाड्या मुक्त होऊन वाहू लागतात. जीवात्मा शरीरात प्रवेश करतो त्यावेळेस शरीरात प्राणांचे स्पंदन सुरू होऊन शरीर आवश्यक पंचमहाभूतांचे कर्षण करतो. कर्षति इति कृष्णः. कृष्ण शब्दाची अशीच व्याख्या आहे. जीवात्म्याच्या प्रवेशामुळे शरीरात कर्षण सुरू होते. त्या जीवात्म्यालाच भगवान व्यास भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात. शरीरोद्गमनानंतर शरीरातील नाड्या बंदिस्त होत्या. त्या उपनिषदांतील षोडश कला पुरुषः
या वर्णनानुसार सहस्र गुण म्हणजे 16 सहस्र धरल्यास नरकासुराने बंदिस्त केलेल्या 16 सहस्र नारी म्हणजेच नाड्या भगवान श्रीकृष्णाने मुक्त केल्या आणि त्यांना स्वतः वरले या महाभारत कथेतील गूढ रहस्य कळते. संपूर्ण महाभारत आणि रामायणांतील विलक्षण रंजक व अद्भुत कथा असल्या गूढ योग रहस्यांनी भरलेल्या आहेत. वेद आणि उपनिषदे शरीरोद्गमन आणि शरीर पुनर्प्रवेश या योग रहस्यांबद्दल वेद आणि उपनिषदांमध्ये पुष्कळ लिहिले आहे. परंतु त्यातील वर्णन शैली रूपकात्मक असल्यामुळे त्यांचा चुकीचा अर्थ लावला जातो असे दिसून येते. कथात्मक वर्णनातून एकदम इतिहास शोधण्याच्या वृत्तीमुळे असे घडून येते. वेद उपनिषदे ही ज्ञानसंहिता आहेत, केवळ मंत्र वा इतिहास नव्हेत. सर्व प्रकारच्या साधारण वा जटिल योग साधना कशा कराव्यात आणि त्यांचा फलपरिणाम काय अनुभवाला येतो याचे व्यवस्थित वर्णन म्हणजे समग्र वेदवाङ्मय आणि उपनिषदे होत. काही श्लोक आपण पाहूया. ये आर्वांचरता उ पराच आहुर्य परांचस्ता उ अर्वाच आहुः इंद्रिश्च या चक्रथुः सोमतानि धुरानयुक्ता रजसो वहन्ति. ऋग्वेद 164:19. आशय असा की जे निकट आहेत ते दूर जातात, तर जे दूर जातात ते निकट आहेत. इंद्रियांचा स्वामी इंद्र म्हणजे जीवात्मा जी कर्मे करतो त्यामुळे तो बैलांच्या मानेवरील धुरेप्रमाणे आणि शेतातील धुरा म्हणजेच बांध धुराप्रमाणे एका लोकातून दुसऱ्या लोकात, एका जन्मातून दुसऱ्या जन्मात नेला जातो. यावरून इंद्र म्हणजे कोणी स्वर्गाचा अधिपती नसून शरीरातील जीवात्मा होय. जन्म पुनर्जन्माचे कर्मतत्व विधान वरील रुचेत वर्णन केले आहे. प्रश्नोपनिषदात वर्णन आहे की तस्मै होवाच इहैवान्तः शरीरे सौम्य स पुरुषो यस्मिन् नेताः षोडश कलाः प्रभवन्तीति. आशय असा की शरीरातील निहित षोडश कला पुरुष असतो, तो आपला प्रभाव सर्व शरीरावर जमवून असतो. कठोपनिषदातील प्रथम वल्ली मंत्र 13 अनुसार अंगुष्ठ मात्र हा पुरुष प्रकाशमय आहे. तो धूम्र प्रकाशमय असून भूत एवं भविष्याचा स्वामी आहे. तो आज आहे आणि उद्याही राहील. कठोपनिषदातील षष्ठम वल्लीचे अनुसार आत्मरूपाचा साक्षात्कार निम्न प्रकारे होतो. यथादर्श तथात्मनि यथा स्वप्ने तथा पितृलोके तथाप्सु परिवददृशे तथा गंधर्वलोके छाया तपयोरिव ब्रह्मलोके. आरशात स्वतःचे रूप दिसते तद्वत स्वतःतच आत्मदर्शन होते. स्वप्न दिसावे तसे पितृलोकाचे व पाण्यातील कंपायमान होणाऱ्या वस्तूंच्या छायेप्रमाणे गंधर्व लोकांचे दर्शन होत असते. वरील वर्णन साधकाच्या अनुभवांशी तंतोतंत जुळते. वेद उपनिषदांचे साधनाद्वारे अध्ययन झाल्यास त्यातील बरेच ज्ञान प्रकाशात येईल व जगातील आर्तजनांचे मार्गदर्शन करेल. परंतु त्याकरिता सुयोग्य योग साधना आणि सुयोग्य चिंतनाची आवश्यकता आहे. केवळ पुस्तके वाचून किंवा तर्कवाद करून सत्य प्राप्त होणार नाही. या बाबतीत योगेश्वर वासुदेवानंद सरस्वतींच्या जीवनातील एक प्रसंग लक्षात घेण्यासारखा आहे. ते उत्तम दशग्रंथी विद्वान होते, तरीही त्यांची उच्च योग साधना झाल्यावर त्यांचे इष्टदैवत श्री दत्तगुरूंनी त्यांना धुळे येथील एका अप्रसिद्ध ब्राह्मणाकडे उपनिषदांचा अभ्यास करण्याकरिता पाठविले. अर्थ स्पष्ट आहे की उपनिषदातील खरा अर्थ
बाह्य शब्दार्थापलीकडील असून त्याकरिता साधकाने महान योगी वासुदेवानंद सरस्वतींप्रमाणे योग साधनेतील उच्च साधना करणे आवश्यक आहे. केवळ पुस्तकी पंडिताला वेद एवं उपनिषदे यातील रहस्य कळणे कठीण आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.